आता इथं आमची सगळी टीम या ठिकाणी जाळ्यामध्ये आहे आणि करवंद खाते. गवत वाळलेलं दिसेल, मात्र दुसऱ्या ठिकाणी आपल्याला या करवंदाच्या रूपानं मनमुराद मेवासुद्धा निसर्ग देतो. खरं तर आजचा हा सायकल रायडिंगचा अनुभव खूप छान. मित्रांनो नमस्कार. आपण आज आलोय खानापूर जवळच्या रेवणसिद्ध घाटामधील करवंदाच्या जाळीमध्ये. करवंदासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे हे पारे दरगोबा आणि रेवणसिद्ध याच्यामध्ये असणारा डोंगर. आणि ह्या माझ्या पाठीमागं पाहता ह्या सगळ्या जाळ्या आहेत. या जाळ्यामध्ये आपण आज करवंद खाणार आहे. सायकल राईड आणि करवंद असा आपण अनोखा संगम आज केला आहे. हा खरं तर एक लोकांना माहीत नसणारा पॉईंट आहे. आपण सरळ रस्त्याने नेहमी जातो, मात्र अशा आडवाटेनं गेलं तर आपल्याला निसर्गाचा अनमोल ठेवा करवंदाच्या जाळ्या भेटतात. आणि जगातलं उत्कृष्ट फूड किंवा डाएट आपण त्याला म्हणू, हे आपल्याला खायला मिळतं. आणि हे डाएट तुम्हाला घरी मिळणार नाही. किती जरी रुपये खर्च केले तरी आपल्याला हा अनुभव मिळणार नाही. आता इथं आमची सगळी टीम या ठिकाणी जाळ्यामध्ये आहे आणि करवंद खाते. अशा प्रकारे हे असं करवंद, असं टप्पोर करवंद असतात. पाटील साहेब आहेत का करवंद? चला तर करवंद खाऊया मित्रांनो, निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊया. हे समोर पाहताय हे दरगोबाचं तळ आहे. पाऱ्याच्या जवळ 1-2 किलोमीटरवर प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे पोहण्यासाठी खास. काही जाळ्या आंबट आहेत, काही जाळ्या गोड आहेत, पण माहित पाहिजे फक्त कुठली जाळी कुठं आहे ते. मग तेच की गोड असल्यामुळे संपलंय ते. मेचा महिना आहे आणि मेच्या महिन्यामध्ये हे समोर दिसतं हे सगळं गवत वाळलेलं आहे. निसर्गाची किमया बघा. एका ठिकाणी गवत वाळलेलं दिसेल, मात्र दुसऱ्या ठिकाणी आपल्याला या करवंदाच्या रूपानं मनमुराद मेवासुद्धा निसर्ग देतोय. निसर्ग हा भरभरून देतो, मात्र आपल्याला घेता आलं पाहिजे. आत आहे ते, आत हे बघा, आत चांगलं आहे बरं काय. गोडा येत आहेत बघा तुमच्या हाताला येते. मोठी 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 तुम्हाला येतात. हो चला तर मित्रांनो, चा आपला करवंद खाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. मस्तपैकी पोट भरलेलं आहे. चला आता आपण या दिशेने खाली जाणार. दरगोबा, पारे आणि विटा. मित्रांनो, हा डोंगर कपारीमधून जाणारा हा रस्ता इतका छान आहे. मस्तपैकी मला आता उतारावर, घाटाच्या उतारावर मला शूटिंग करता आलं नाही, मात्र खाली आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय. खूप छान असं वातावरण आहे. आणि ह्या सगळ्या जाळ्या आहेत, करवंदाच्या जाळ्या आहेत, रानमेवा आहे. आपल्या जवळच आहे पण आपल्याला माहीत नसतो. इथून आता आपण पलीकडे एक दरगोबा परिषद दिसते. हे तुम्हाला दिसतोय का लांब
जरा थोडा झूम करतो, सायकल चालवतो त्यामुळे थोडंसं सुरक्षिततेच्या कारणास्तव काळजी घ्यावी लागते. हां, हे दिसतंय बघा, हे समोर जे पांढरं दिसतंय झेंडा दिसतोय भगवा. खरं तर आजचा हा सायकल रायडिंगचा अनुभव खूप छान. आणि आत्ता हे उन्हाळ्यामध्ये असं वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला मी निश्चित दाखवेन एक राईड इकडं पावसाळ्यामध्ये सुद्धा काढेन. इथं तळ आहे, या तळ्यामध्ये आम्ही पोहायला येतो. आता मेचा साधारण आज 14 मे आहे, तर सुद्धा पाणी फुल आहे. हळू जाऊया, हळू जाऊया, हळू जाऊया. इथं पूर्णपणे टर्न आहे, नवीन डांबरी रस्ता आहे, त्याच्यामुळं घसरण्याची शक्यता आहे. सूर्यनारायण उगवलेलं आहे, पूर्व दिशा उजळलेली आहे. आणि आपण आता दरगोबाच्या तळ्याच्या दिशेने आणि दरगोबा मंदिराच्या दिशेनं चाललेलो आहोत. समोर दिसतंय बघा हे, हां हे समोर दिसतंय मस्त. थांबूया जरा, कच्चा रस्ता लागला थोडासा, नंतर तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर. एकदाशी आलो दरगोबाच्या प्रवेशद्वारावर, दमलो, थोडासा चढ होता. वा वा, घाट केलाय मस्तच, काम चाललंय. पोहायला मजा येणार आहे त्याचा. नाही नाही नाही, आपण आलोच नाही. इकडे मस्त वर आहे बघा, इथून पायऱ्या आहेत, कडक अवघड पायऱ्या आहेत. हां 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 हां, जरा सायकलीचा आनंद घ्यायला लागले तर. हा घेऊ घ्या, चला सेल्फी घेऊ मस्तपैकी. तोंड इकडे फिरवूया. खूप छान वाटलं बरं का. कुंभारलीचं प्रॅक्टिस करायला खूप छान घाट आहे. जायला चांगला आहे, यायला काय आहे, स्पीडला टर्न जास्त आहे. नाही यायचं, येताना स्लोच यायचं आणि जातानाच मारायचं. हा सगळा परिसर आहे, तुम्हाला मी एकदा दाखवलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा दाखवतो. इथून पुढे वर पायऱ्या आहेत आणि वर खूप टोकावर तिथं मंदिर आहे. चला घेऊया. ओके मित्रांनो, चला तर आजची राईड संपन्न झालेली आहे. सायकल राईड आणि करवंद अशी ही असा संगम होता. छान वाटलं, आनंद वाटला. दरगोबाच्या परिसरामध्ये करवंद खूप छान खाल्ली. आणि आता आपण परत आपल्या मुक्कामाच्या दिशेनं, विट्याच्या दिशेनं जात आहोत. भेटूया पुन्हा पुढच्या राईडला. तोपर्यंत धन्यवाद.